अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये आपण जावायला आणि लेकीला इतर पाहुण्यांना सुद्धा जेवायला आमंत्रित करत असतो. खास करून अधिक मासामध्ये जाळीदार पदार्थ आणि पुरणपोळीचा बेत केला जातो. आज आपण अधिक मास विशेष पुरणपोळी कशी बनवायची ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने इथे बघतोय. त्यासाठी मी इथे अर्धा किलो डाळ घेतलेली, चण्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, कुकरमध्ये घालायची, पुरेसं पाणी, हळद आणि थोडंसं तेल घालून आपल्याला 5-6 शिट्ट्या करून डाळ चांगली मऊसूत शिजून घ्यायची. डाळ शिजून घेतली, कुकर गार झाला की मग उघडायचा. गरम असताना जर तुम्ही कुकर उघडला तर डाळ तितकीशी तुम्हाला अशी मऊसूत शिजल्यासारखी वाटणार नाहीये. नंतर एक अशी गाळणी घ्या, गाळणीतून आपल्याला ही डाळ वेळून घ्यायची. जे पाणी खाली राहतं त्याचे तुम्ही कटाची आमटी इथे बनवून घ्यायची. आता डाळ आपण वेळून घेतलेली. सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्याला पुरण वाटताना किंवा पुरण बनवताना खूप मेहनत घ्यावी लागते. तर अशा वेळेस काय करायचं, डाळ गरम असतानाच मॅचरने आपल्याला ही डाळ चांगली अशी हटवून घ्यायची, जोपर्यंत पूर्ण डाळ ही अशी पुरणासारखी बारीक होत नाही तोपर्यंत. तर इथे तुम्ही बघू शकताय आपली छान अशी डाळ आपण इथे हटवून घेतलेली. कढईमध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे, हटवून घेतलेली. आणि नंतर यामध्ये तुम्हाला गूळ घालायचा किंवा साखर घालायची किंवा दोन्हीही अर्धा अर्धा सम प्रमाणात घातलं तरी चालेल. पुरणपोळी खायला एकदम चविष्ट लागते थोडीशी त्यामध्ये साखर घातली का. त्यानंतर विलायची पावडर, थोडीशी जायफळ पावडर आणि थोडीशी सुंठ पावडर घालायची. चिमूटभर गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ घालायचे. व्यवस्थित पुरणामध्ये हलवून घ्यायचे आणि नंतर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची. आता इथे गॅस मी मोठा ठेवलेला आहे कारण मी इथे सारखे हलवत राहणार आहे, कारण अगदी 10-1 मिनिटामध्ये पुरण पटकन सुक्कं पण होतं. तर इथे बघू शकताय पुरण व्यवस्थित आपलं सुक्कं झालेलं आहे. सुक्कं झालं की थोडंसं गार करायला ठेवायचं. पुरण गार झालं की मग तुम्ही पुरण यंत्रामधनं किंवा असं गाळणीतनं किंवा अगदी साधं सोपी पद्धत पाटा जर असेल तर पाट्यावरती तुम्ही हे पुरण वाटून घेऊ शकता. चाळणीतून पुरण आपण वाटून घेतलं की पुरण थोडंसं असं ओलसर वाटतं. अशा वेळेस काय करायचं, एक ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये हे पुरण जे आहे ना ते असं पसरून थोडंसं हवेवरती ठेवायचं, म्हणजे पुरण चिकट होत नाही, ओलसर होत नाही, जरासं असं ते कोरडं आणि सुकं होतं. तर इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं. आपलं नेहमीचं जे गव्हाचं पीठ असतं तेच मी इथे मळून घेतलेले. मळताना फक्त त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मळल्याच्या नंतरनं तेल घालून 15-20 मिनटं हे पीठ आपल्याला भिजायला ठेवायचं. आता गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवते. पीठ जे असतं ते सैलसर भिजवायचं, जास्त घट्ट भिजवायचं नाही. सैलसर भिजवल्यामुळे काय होतं, पुरणपोळी चांगली मऊ लुसलुशीत होते. आता तुम्हाला इथे किती मोठी पुरणपोळी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे उंडा बनवून घ्यायचा आहे आणि जितकं तुम्हाला गुबगुबीत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पुरणसुद्धा भरू शकता. पुरण भरलं, हलक्या हाताने आपल्याला हा उंडा मिळवत घ्यायचा आणि नंतर थोडीशी पुरणपोळी हातावरती थापून घ्यायची, म्हणजे पुरणपोळी फुटत नाही. आणि हलक्याच हाताने पुरणपोळी इथे लाटून घ्यायची. आता पुरणपोळी आपण इथे लाटून घेतलेली आहे. त्यानंतर पुरणपोळी भाजताना सुद्धा आपल्याकडून चुकी होते. खूप आपण तवा गरम करतो किंवा खूप गार असतो, असं नाही करायचं. तर तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा, जास्तही गरम करायचा नाही, नाहीतर पुरणपोळी कोरडी होते किंवा चिटकते किंवा तिला डाग पडतात. गवळी असतानाच पुरणपोळी उलटायची, म्हणजे चांगली खरपूस भाजली जाते. गवळी असताना तेल तूप तुम्हाला जे लावायचे ते लावा. शक्यतो तुम्ही इथे तव्यावरती भाजताना तुम्ही तेल लावा, म्हणजे पुरणपोळी करपत अजिबात नाही आणि खरपूस अशी भाजून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी पुरणपोळी आपली जी आहे ना ती भाजली गेलेली आहे आणि व्यवस्थित फुगते. फक्त काळजी एवढीच घ्यायची, लाटताना व्यवस्थित लाटायचं आहे. पीठ जे असतं आपण गव्हाचं पीठ मळतो ते सैलसर मळायचं आहे आणि 15-20 मिनटं तरी ते भिजायला ठेवायचं आहे. आणि भाजताना पुरणपोळी तवा गॅस मिडियम ठेवायचा आहे. मिडियम गॅसवरतीच तवा व्यवस्थित असा तापलेला पाहिजे आणि गवळी असतानाच पुरणपोळी उलटी करायची, जेणेकरून तुमच्या पुरणपोळीला असं काळपट डाग पडणार नाही आहे आणि एकसारखी
खरपूस अशी ही पुरणपोळी भाजली जाते. तर या पद्धतीने आपण इथे ज्या बाकीच्या पुरणपोळ्या आहेत त्यासुद्धा इथे आपण करून घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळी गरम असताना खायला एकदम छान लागते. तर इथे मी पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहे. एकदम मऊ लुसलुशीत झालेल्या आहे. इथे तुम्ही बघू शकताय आणि अगदी पाहता क्षणी खावाशी वाटेल इतकी ती सुंदर, सुरेख आणि सुबक झालेली रेसिपी आवडली, लाईक शेअर